आज आपण संक्रांत स्पेशल मस्त अशा तिळगुळाच्या खुसखुशीत वडी बनवलेल्या आहे। तर ही वडी बघा अगदी सहज तुम्ही करू शकता, हाताला अजिबातही चटके न बसता एकदम अशा खुसखुशीत झालेल्या आहे। लहान मुले सुद्धा सहज खाऊ शकतील। चला तर रेसिपीला अधिक वेळ न लावता सुरुवात करू। सुरुवातीला शेगडीवरती एक जाड बुडाची कढई ठेवायची आहे। त्यामध्ये मी अर्धा किलो गावरान तीळ घातले। तीळ आपल्याला मीडियम ते मंद गॅसवरती ना छान असे खरपूस भाजून घ्यायचे। थोडेसे तीळ तडतडायला लागले की लगेच आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। त्याच कढईमध्ये अर्धा कप इथे मी पाणी टाकलो। पाण्यामध्ये आपल्याला अर्धा किलो गूळ घालायचा आहे। इथे मी चिक्कीचा गूळ न घेता रेग्युलर वापरणाराच गूळ घेतलेला आहे। आता गुळामध्ये पाणी टाकल्यानंतर सतत ढवळत राहायचं आहे। 5 ते 7 मिनिटं गूळ आपल्याला अशा प्रकारे शिजवायचा आहे, खूप जास्त शिजवायचा नाही आहे। आता यामध्ये आपल्याला 1 चमचा साजूक तूप टाकायचं आहे, त्यामुळे आपली वडी ना खुसखुशीत होते। पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आता आपल्याला भाजलेले तीळ टाकायचे आणि 1 वाटी म्हणजे पाव किलो भाजलेले खरपूस शेंगदाणे असे मी थोडेसे अर्धे अर्धे करून घेतले। आता आपल्याला हे सर्व काही मिश्रण एकजीव करायचे। 5 मिनिटं शेगडीवरती छान असं परतत राहायचं आहे। थोडासा घट्टसर गोळा झाला की आपल्याला तूप लावलेल्या ट्रेमध्ये किंवा ताटामध्ये काढायचा आहे। इथं तुम्ही बटर पेपरचाही वापर करू शकता। अशा प्रकारे गरम गरम असतानाच उलटणीच्या साहाय्याने व्यवस्थित पसरवून घ्यायचं। डिशला तूप लावून घेतलेले जेणेकरून वडी आपली छान अशी प्लेन दिसावी। अशा प्रकारे छान प्लेन झाल्यानंतर मिश्रण थोडंसं कोमट असतानाच आपल्याला सुरीने याच्या वड्या करून घ्यायच्या आहे। नंतर मिश्रण कडक झाल्यावर वडी पाडता येत नाही, वडी तुटली जाते। आणि हे बघा लगेच तुम्हाला मी एक वडी काढून पण दाखवते। तर हे बघा इतकी छान आपली ही तिळगुळ वडी झालेली। अशा प्रकारे सुरीने आपण एक एक वडी काढून घेऊ। वडी जर निघत नसली तर ट्रे ना थोडासा शेगडीवरती गरम करून घ्यायचा, त्यामुळे वड्या पटापट निघतात। आणि इथं तुम्हाला मी एक वडी तोडूनही दाखवते। काय मस्त अशा आपल्या ह्या तिळगुळ वडी इथे करून झालेल्या आहे। फक्त अर्धा तासाच्या आतच मी ह्या तिळाच्या वड्या केल्या आहे। तर नक्की या मकर संक्रांतीला तुम्हीही करून बघा। बाय बाय, पुन्हा भेटू।